मंडळी, दिवाळी म्हणजे आनंदाची परमावधी. दिवाळी म्हणजे सुख, समृद्धी. दिवाळी म्हणजे समाधान. आणि संतांना हे सारं परमेश्वराच्या चरणी दिसतं, म्हणून म्हणतात ना, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. खरंच आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर लिहिलं आहे. विठ्ठल पांडुरंग असा चालता फिरता आवडत नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठली आवडी. खूप पूर्वजन्माचं संचित असेल तर तो पांडुरंग कळू शकतो. आणि असं म्हणतात ना की कुणाच्या सानिध्यात आपण राहतो त्यावरून ठरतं आपलं काय होणार आहे. पांडुरंगाच्या सानिध्यात ही सगळी संत मंडळी असतात. म्हणून खूप सुंदर रचना आहे नामदेव महाराजांची की धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. म्हणजे फक्त पांडुरंगाच्या नाही तर संतांच्या दर्शनाने सुद्धा. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. तर अशी ही माणसं, असे हे संत आणि अशी ही परंपरा आणि असा हा विठ्ठल, या सगळ्या परंपरेच्या गोष्टींकडून आनंद घेत आपण आजची ही दिवाळी साजरी करतोय. खरं तर शेकडो वर्ष राहूनसुद्धा जे भंग पावत नाही ते म्हणजे अभंग. त्यामध्ये संतांची, त्यांच्या भक्तीची साधना उतरलेली असते. त्यामुळे आता आपल्याही भावविश्वाचा भाग झालेले हे अभंग आपण ऐकूया. सादर करतायत जयेश, नील आणि वेदांत. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंतना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार.
सखा पांडुरंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग चाखतो चोखोबाची गुर राखतो नाम्याची खीर चाखतो चोखोबाची